जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याच्या हालचाली सुरू। सूत्रांची माहिती 28 ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांच्या समोर सुनावणी होणार। सुनावणीमध्ये आदेशाची शक्यता। सोमवारपर्यंत कागदपत्र द्या, अन्यथा मंगळवारी बॉम्ब फोडणार। माझ्याकडे प्रचंड पुरावे। रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांना इशारा। राजकीय भविष्य धोक्यामध्ये, अशी फडणवीसांची मोहोळांना ताकीद। धंगेकरांची टीका। महायुतीमध्ये दंगा नको, धंगेकरांना सल्ला दिलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। तर धंगेकर अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता, भाजप विरोधात भूमिका नाही, शिंदेंकडून विश्वास व्यक्त। मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, पण पालकमंत्री जैन बोर्डिंगमध्ये फिरकले सुद्धा नाहीत। जैन मुनी गुप्तीनंद महाराजांची अजित पवारांवर टीका। मागणीचा विचार केला नाही तर निवडणुका जवळच, जैन मुनींचा इशारा। मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांची बंद दाराआड खलबतं। धंगेकरांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर चर्चा। गुंड निलेश घायवळ संदर्भात धंगेकरांकडून चंद्रकांत पाटलांवरही आरोप। महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी रणजितसिंह निंबाळकरांचा काहीही संबंध नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून क्लीन चिट। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय भूमिका सहन करणार नाही, फडणवीसांचा विरोधकांना इशारा। फलटणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या। सत्तेमधील लोक आरोपींना वाचवण्यासाठी मदत करत आहेत। राहुल गांधींचा ट्विट करत गंभीर आरोप। महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या। सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांचा मोठा आरोप। माजी खासदार निंबाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी करण्याची मागणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्या मुंबई दौरा। सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार। शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होणार। पालिका निवडणुकीच्या नंतर शिंदेंना पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागणार। मोदी शहांनी शिंदेंना सल्ला दिलाय, संजय राऊतांचा मोठा दावा। महापालिकेच्या नंतर उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार। राहुल गांधींकडून राज्यसभा मिळवण्यासाठी राऊतांची राजकीय सुपारी। भाजपच्या नवनाथ पण यांचं प्रत्युत्तर। दिवा ते चिपळूण मेमू ट्रेन आता कायमस्वरूपी धावणार। मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी दिलासादायक निर्णय। नवी मेमो दिव्याहून सकाळी 7:15 वाजता सुटणार। बदलापूरसह कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस। मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं। पाणी साचल्यानं अनेक भागात वाहतूक कोंडी। परतीच्या पावसामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली। सरकारच्या दबावाखाली एलआयसीकडून अदानी समूहात 33,000 कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव। वॉशिंग्टन पोस्टमध्ये मोठा दावा, तर एलआयसीनं दावा फेटाळला।